तो बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ना श्री साई गणेश चिंचपाडा टीमला. श्री साई गणेश चिंचपाडा टीम आपण पाहिले तर मग वाली विभागातून बिलॉंग करणारी टीम, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिले तर मग बेल्लार विभागातून बिलॉंग करणारी टीम. आणि या दोन टीमच्या मध्ये एक चांगली कडवट धुंद युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ह्या युद्धाला जिंकून मात्र आजच्या दिवसामध्ये जवळजवळ तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न या दोन्ही संघांचा होताना पाहायला मिळेल. आणि गावदेवी स्पोर्ट शिलत्तर पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि VTSC या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष करतोय स्वागत. मॅचला होती सुरुवात. विकास बॉलिंग ट्रॅकवर, समोर मंगेश आणि दीपक. मंगेशसाठी पहिला चेंडू ओव्हर द विकेटने धीमा टाकला होता. लेग कटर चेंडूचा हाताळणी केली जाते. खासियत आहे विकास सरवटे. विकास सरवटे या खेळाडूला पण बघितला तर एक चांगला खेळाडू आहे, त्याचनंतर एक चांगला कलाकार म्हणून आपण त्याला पाहतोय. पालघरमध्ये अनेक अशी मोठी मोठी आपण पाहिलं तर जे ब्लॉगर्स आपण पाहिले, जे ब्लॉग्स बनवले जातात, त्यानंतर एक सिंगर देखील आहेत आणि अनेक अशी गीतं, सुंदर अशी गीतं त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा धीमा गतीने टाकलेला चेंडू, आक्रमक फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु गॅपमध्ये पडला. विश्लेषण करायचं झालं इथे तर मंगेश आणि दीपक या दोन खेळाडूंकडून सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय असेल तर एक चांगला खेळ. चांगला खेळ म्हणजेच मोठा खेळ. मोठा खेळ म्हणजे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मिनिमम 30 जास्त 40 धावा फलकावर लगावण्याचा प्रयत्न या पहिल्या इनिंगमध्ये होताना पाहायला मिळेल. विकास सरवटे याला पण पाहिलं आपण तर लेग कटर गोलंदाजी जास्त करण्यासाठी माहिर आहे. म्हणजे व्हेरिएशन व्हरायटी त्याची खासियत आहे. कारण की या व्हेरिएशनच्या समोर चांगल्याहून चांगल्या खेळाडूंना मात्र फेस करणं थोडंसं अवघड जात आहे आणि ते चित्र या पहिल्या 2 बॉलमध्ये दिसून आलंय. आता तिसरा बॉल असेल पहिल्या ओव्हरमध्ये, पाहूया. फ्लाइट दिली होती, धीमा गती कमी केली होती, टप्पा चांगला होता, नियंत्रण चांगलं आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मंगेश मोर हा खेळाडू पण पाहिला तर समोर स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. स्ट्रगलीचा काळ मात्र नक्कीच जर संपवायचा असेल ना तर तुम्हाला इथून बुद्धीचा वापर करावा लागेल. कारण की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे अनेक वेळा उल्लेख केला जातोय आणि युक्तीचा मात्र आपण पाहतोय वापर करावा लागेल आणि इथून चांगला क्रिकेट दर्शवावा लागेल. पुन्हा एकदा कमी केली होती गती आणि पाहिलं आपण तर कटर चेंडूची वारंवार हाताळणी केली जाते. सुंदर षटक, मॅग्निफिसंट बॉलिंग आणि ज्या अनुषंगाने इथे गोलंदाजी केली जाते विकासच्या समोर आपण पाहिलं तर मग मंगेश काही स्ट्रगल करतोय. आतापर्यंत आपण पाहिले तर या षटकामध्ये एकूण फेकून झालेले चेंडू आपण पाहिले 4. आणखीन एक आलाय डॉट. डेफिनेटली फक्त 2 धावा या दुसऱ्या बॉलवर आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर एकही धाव नाही दिली आहे. चांगली गोलंदाजी होती विकास कडून. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टेप आउट होऊन सिंगल मिळेल. षटक झाले समाप्त. एक अप्रतिम लाजवाब षटक आपल्याला पाहायला मिळालं विकास हरवडेच. त्याच्या षटकामध्ये आलेल्या फक्त 3 धावा. पहिल्या षटकाचा स्पेल समाप्त झालाय. अगदी श्री साई गणेश चिंचपाडा टीम पहिल्या षटकामध्ये भरपूर मेहनत मशक्कत करत असताना पाहायला मिळाले. बघा पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जबाबदारी मंगेशने स्वीकारली. 6 चेंडू खेळले आणि किती धावा केल्या तर फक्त 3 धावा केल्या. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये आता जबाबदारी आपण पाहिली आहे ना तर पुन्हा एकदा स्वतःकडे घेतली आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर जयेश. टायमिंग शॉट पाहायला मिळतो. बॅटची कडा विकास आलाय झेलच्या खाली. यावेळेला विकेट मात्र जरूर मिळाली आहे आणि पाहावं लागेल स्ट्रगल करणारा खेळाडू मंगेश झालाय बाद. पहिला धक्का. धाव फलकावर फक्त 3 धावा. बघा टॉस जिंकून इथे क्षेत्ररक्षण करण्याचा जो धाडसी ज्याप्रमाणे आपण बघितलं की निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. म्हणजे विश्वास आहे कर्णधाराला की आमच्याकडे गोलंदाजी आमची ताकद आहे आणि ताकद आम्ही मजबूत करणार आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली आहे. परंतु बॅटिंग खासियत आपण बघितली तर तितकी चांगली खासी झाली नाही आहे. मंचावर आपण पाहिले तर अनेक पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय दिनेशजी जाबर साहेब आपण पाहतोय जे ठाणे विभागातून बिलॉंग करतायत आणि सातत्याने आपण पाहिलं तर त्यांचं प्रेरणास्थान म्हणून आपण बघितलं तर राजनजी विचारे साहेबांना नक्कीच प्रेरणास्थान म्हणून मात्र आपण बघितलं तर मग
ज्यांचा राजकारणामध्ये आपण बघितलं तर समावेश, आणि त्यानंतर आपण बघितलं की ठाणे विभागामध्ये जा आणि मानपाड्यामध्ये जा तर दिनेश जाबर साहेबांचा एका नावाचा दरारा हा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक मोठे समाजकार्य देखील असो की मग चैत्र वैशाख आपण बघितलं जो सण देखील साजरा केला जातोय, आणि मी देखील पाहिले कारण की सातत्याने माझा देखील रेग्युलर तो परिसर आहे. आणि त्या विभागामध्ये आपण पाहिलं तर लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे दिनेश जाबर साहेब जे आपल्याला मंचावर इथे दाखल झालेले आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मग वाईड पुन्हा एकदा फेकला गेलाय. जयेश फरले बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 2 वाईड फेकले गेले तर धावफलक थोडा पुढे सरकलाय. बघा इथे आता काय होत आहे तर जो खेळण्याचा इंटन आहे बघा, एक चांगला खेळाडू ते दीपक पिलाना ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. 11 मध्ये 31 धावा केल्या होत्या, त्याला स्ट्राईकच मिळाली नाहीये. चुकीचं क्रिकेट खेळलं जाते असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र जोडल्या जातील का? हो यस, 2 धावा मिळतील, परंतु कुठेतरी ही सोच दर्शवावी लागेल की एक आक्रमक रवयाचा खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक घेणं गरजेची बाब आहे. कुठेतरी श्री साई गणेश चिंचपाडा टीम जिथे आतापर्यंत जर क्रिकेट पाहिला पण तर 7 धावा, आणि समज दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे दीपक सारख्या खेळाडूला एकही बॉल खेळण्याची संधी नाही मिळाली आहे. इथे थोडासा आपण बघितला तर बॅटच्या वरच्या भागाला लागलेला चेंडू होता. रनआउटची संधी प्राप्त झाली. कॉलिंग चुकलं गेलं होतं. नो बॉलचा इशारा आहे, परंतु आपण पाहिलं फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झाला आहे बाद. धक्का लागेल आणखीन एक महत्वपूर्ण आपण पाहिलं तर श्री साई गणेश चिंचपाडा टीमला. ओव्हरस्टेप केलं गेलं होतं आणि तेच कारण पंचांनी सांगितलं की इट इज अ नो बॉल पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय की मला वाटतं की स्टंप, यस अगदी आपण पाहिलं की स्टंपला हिट केला गेला होता गोलंदाज, त्याच्यामुळे आपण बघितलं की इथे पंच सांगतायत की नो बॉल. आणि क्रिकेटचे रूल्स बदलले गेलेत का, कारण की गोलंदाजी करताना कोणताही आपण बघितला भाग जर यष्ट्यांवर आढळतोय तर मग क्रिकेटच्या नियमानुसार तो नो बॉल होईल, आणि ते दर्शवलं गेलं नितेश भोईर सरांनी. आत्ता फ्रीटचा चेंडू असेल जसं म्हटलं जातंय ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली विट जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. आता सुपर हिट ठरेल का पाहूया. फ्री हिटचा चेंडू समोर बॅटर आपण पाहिला तर अक्षय माळी. फ्रीटचा चेंडू वाईड आहे, याचाच अर्थ फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. फ्रीटच्या चेंडूची संधी आलेली आहे. संधीचं सोनं केलं जाईल की मग माती केली जाईल. ज्या परीने म्हटलं जात ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात. गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फ्रीटचा चेंडू होता, इथे पाहिलं कॅच पकडला जातोय, परंतु नुकसान फारसं होणार नाहीये, कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिला होता कट करण्याचा प्रयत्न केला होता. फेकून झालेले एकूण चेंडू या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर आहेत 4, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची टोटल 11 गडी बाद झाले. 2 कुठे तरी पाहिलं आपण तर श्री साई गणेश चिंचपाडा टीम थोडीशी धावा लगावत असताना कमी पडली आहे, परंतु जिथे कमी पडले परंतु इथून आता कमीपणा घेऊन चालायचा नाहीये. दीपक पिलाना आपण पाहिला तर हा खेळाडू ज्याने पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः समोरच्या संघावर वर्चस्व गाजवलं होतं. आता त्या खेळाडूला बघा संधी कधी मिळते तर जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर जो खेळाडू इन्फॉर्म आहे त्याला जास्त स्ट्राईक मिळायला हवी होती. फुलटॉस या वेळेला बघा स्वान गेलाय, चेंडू थेट निघून गेलाय. पंचाचा इशारा मिळेल. यस इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आणि हा उल्लेख करत होतो मी वारंवार, कारण की दीपक सारखा खेळाडू इन्फॉर्म आहे, तुम्ही त्याला स्ट्राईक का देत नाहीयेत, कारण की आता 10 बॉल नंतर त्याला मिळालेली स्ट्राईक बघा, त्याने ठोकलेला षटकार. फायदा झाला ना संघाचा. टीमची टोटल मात्र वाढली आहे, तब्बल पोहोचली 17च्या आकड्यामध्ये. आता हलकी हाताने पुश केला जातोय. पुश करो खुश राहो. या वेळेला मात्र आपण पाहिलं जोखीमभरी धाव होते, कंप्लीट केली जाते. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं 9च्या सरासरीने एकूण पाहतोय आपण 18 धावा. 18 रन्स आपण पाहिले स्कोर बोर्डवर. आतापर्यंत जर उल्लेख करायचा झाला तर जी खेळी आता दीपकने केली आहे 2 मध्ये 7 मात्र अक्षय माळी 1 मध्ये 1
6 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये फलकावर किती धावा येणं गरजेची बाबा असेल. माझ्या मते तर मी म्हणेन 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगला टोटल बनेल, फाईट केले जाईल. पण गोलंदाज आता सचिन हरवट याला पाहतोय आपण, जो ज्या अनुषंगाने त्याच्याकडे विकासने पाहिलंय आणि त्याने सांगितलं की चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. दीपकसाठी काहीतरी स्पेशल करावं लागेल आपल्या संघाला. जर या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट घ्यायचं असेल, या मॅचला जिंकण्याच्या अनुषंगाने जायचं असेल तर हे षटक तुम्हाला चांगलं फेकावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी आपण बघितलं तर वेगवान चेंडूची हाताळणी केली आहे. निर्धाव आलाय. निर्धाव आल्यानंतर थोडासा प्रेशर वाढेल. चपळीने म्हटलं जाते ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं आणि अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करावं लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बाउन्स हा पाहायला मिळाला. त्या बाउन्सच्या विरोधात मात्र दीपक कमी आहे आणि सचिनची आता ही ताकद बनेल. कारण की एखाद्या खेळाडूची कमजोर कडी पकडली तर मग तिथेच वारंवार वार होताना पाहायला मिळत असतो. आता वार तिथेच होईल का? डॉट चेंडू पुन्हा एकदा आलाय. बाउन्सरचा मारा केला गेला होता. उकचा फटका पाहतो या वेळेला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. अंतिमच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय. हा सीमारेखा पार. हा पाहतोय आपण माननीय श्री विजय शेठ पाटील चषकातील दमखम दर्शवणारा फाटका. हा आलाय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. उछाल घेणारा चेंडू होता. बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या फटक्याला व्यवस्थित कन्वर्ट केलं गेलं. चौकार मात्र इथे मिळवून दिला. चौकाराने टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल अगदी डोळ्यांच्या समोर वाढली आहे 22. 222 म्हणजेच काय तर 22 वर 2 गडी. आतापर्यंत षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर असताना पहिल्या 3 बॉल मध्ये आलेल्या एकूण 4 धावा. अजून सुद्धा 3 हे चेंडू शिल्लक आहेत. सचिनवर एक चौकार पडल्यानंतर चंद्रकांत पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आता सचिनला काहीतरी मोलाचा सल्ला मार्गदर्शन केलं जात आहे की फर्स्ट बेसमॅन असं केलंय. नक्कीच आपण पाहिलं तर मग कोणत्या क्षणाला गोलंदाजी कशी करायची आहे हा सल्ला दिलाय. कारण की आताचं क्रिकेट भरपूर बदललं गेलंय. कारण की एखाद्या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन देखील शोधला जातोय. समोरला या वेळेला बॅटच्या रडार मध्ये स्वीट साऊंड सिस्टम ने ठोकलेला हा नेत्रदीप फाटका. इसाफ पार्क दीपक पिलार नावाचा हा आलेला भन्नाट A1 क्वालिटी ब्रिग षटकार. 6 धावा. व्हाट अ बॅटिंग बाय मिस्टर दीपक. काय खेळ करतोय जबरदस्त. आता मात्र तुटून पडलाय शिवसाई स्पोर्ट्स टीम वर. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली पाहिलं आपण तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. धाव मात्र 1 इथे मिळेल. लेग बायचा इशारा मात्र मिळतो. टीमच्या टोटल मध्ये होत असताना पाहायला मिळते वाढ. टीमची टोटल आपण पाहिली 29च्या घरामध्ये पोहोचले. या षटकामध्ये 11 धावा आल्यात. एक चेंडू शिल्लक आहेत. बघा दीपकला मी तर म्हणेन की स्ट्राईक ठेवायला हवी होती, कारण की एक चांगला शॉट जर शेवटच्या बॉलवर देखील येतोय तर एक चांगला टोटल बनला असता. तरी हरकत नाहीये. समोर आहेत अक्षय, फिनिश कसं करतील. पंच केला गेला इथे आपण पाहिलं तर समोरला लॉंग ऑफ ला खेळाडू चंद्रकांत चेंडूला फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सायकलच्या दिशेने. विकास सरवटेचा आपण पाहिलं चांगला बॅकअप पाहायला मिळत आहे आणि इथे पाहिलं आपण तर मग फलंदाज होईल बाद. एकूण 3 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहिलं आपण 30 धावा 31 धाव्यांचं लक्ष आपण पाहतोय. सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला पुढील टीम 2 विनंती करतोय. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीम आपल्याला बोलते आणि कणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम. कॅप्टन या 2 विनंती करतोय. टॉस देखील आपण करूया महत्वपूर्ण या मॅचचा. बघा फलकावर झालेल्या
29 धावा, 31 धावांचं लक्ष्य आहे, पूर्ण करायचं आहे. कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कशा प्रकारे चेसिंग केलं जाईल याचं प्रत्यक्ष धावतं विवरण ऐकवण्यासाठी सज्ज होतील आमच्या जोडीने आमच्या साथी समालोचक मित्र, आमचे नक्कीच जोडीदार म्हणजेच मिस्टर विजय. जाऊया आपण मंचाच्या दिशेने, नक्कीच जाऊया आपण मंचाच्या दिशेने. पाहुण्यांचं इथे शुभागमन आहे आणि पाहुण्यांचं इथे आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया. अगदी दिनेश जाबर साहेब इथे उपस्थित आहेत मंचावर आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान देखील संजयजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान दिनेश जाबर साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान आपण करतोय संजयजी लाखन दादांच्या शुभ हस्ते. अगदी आपण पाहिलं तर एक अशी व्यक्ती करोडो की बस्ती में एक दिलदार अशी हस्ती आपण पाहतोय. नक्कीच साहेबांना विनंती की थोडंसं पुढे या, कारण की आमचे कॅमेरामॅन कॅचअप करतात हा मुवमेंट. संजयजी लाखन दादांच्या शुभ हस्ते दिनेश जी जाबर साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा आमचा धर्म आहे आणि या प्रमुख अतिथींचा आम्ही आदर सत्कार आणि मान सन्मान प्रत्यक्षात जरूर करतोय. कोयते आता चेसिंग कडे 31 धावा चेस करायचं. धावतं विवरण घेऊन येतील आमच्या जोडीने आमच्या साथी समाजक मित्र मिस्टर विजय भोई. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला विष्टापलक शुभेच्छा असतील. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन अंतर्गत गावदी स्पोर्ट शिलोतर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2025 हा महासंग्राम पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी पण पाहिला तर मग विकेट मात्र प्राप्त केली आहे. फलंदाज आपण पाहिला तर मग जयेश फरले पहिल्या बॉल वरती झाले आउट. मंगेश मोर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतायत आणि पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग विकेट मात्र प्राप्त केले. माती आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा, एक जन्म घेते तर एक कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. विजय शेठ पाटील चषक 2025 हा महासंग्राम मानाची सन्मानाची अभिमानाची आणि परंपरेची एक ही मोठी स्पर्धा आयोजित केली आहे गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघानं. आणि या स्पर्धेचा आज आपण पाहिला तर मग खऱ्या अर्थानं तिसरा दिवस आपण पाहतोय. मंगेश मोरचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग हार्डलेन हा बॉल होता आणि थोडस मात्र ओळखणं गंभीर ठरलं गेलंय. फलंदाज चंद्रकांत याला आणि निश्चित आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. वे मध्ये हा शॉट मात्र खेळला गेलाय. ऑर्डिश मिड विकेटच्या दिशेने आपण पाहिला तर मग हा झेल मात्र ड्रॉप होतोय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर मग हराल मॅच, एक क्रिकेटचं रहस्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा संधी मिळाली गेली बॅटिंग करण्यासाठी चंद्रकांत या खेळाडूला. 2 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल ॲप ट्रॅकर बॉल फाईन लेगला चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रशेदच्या पलीकडे 6 धावांनी करता आणि चंद्रकांतच्या बॅट मधनं आलाय हा दमदार वजनदार शानदार षटकार. म्हटलं की सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय आणि काय जबरदस्त हा फटका होता. पुढील मॅच आपण पाहणार आहोत साईबाबा स्फोट काजूपाडा राजावली आणि कानाई स्फोट नाईकपाडा ए
यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जाईल थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आणखी एक आलाय महत्वाचा हा चौकार, 4 रन. आणि या चौकाराच्या साहाय्याने आता मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. संघर्षाचा काळ कधी संपत नसतो आणि प्रसंगानुसार त्याच्याकडे मात्र पाहावं लागतं. यावेळेस आपण पाहिलं तर मग प्रसंगाकडे पाहिलं गेलंय आणि हा चौकार मात्र या ठिकाणी ठोकला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसरा धाव्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु मात्र रोखलं गेलंय. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 13 धावा. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 9च्या सरासरीनं अजून सुद्धा 18 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. शिवसाई स्पोर्ट पिल्लार या संघाला आज शिवसाई स्पोर्ट पिल्लार संघ निश्चितच आपण पाहिलं तर मग चांगली कामगिरी करतोय. विजय शेठ गोविंद पाटील चषकामध्ये अजून सुद्धा 12 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. म्हटलं गेलं आयुष्यामध्ये कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कधीही हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल हे मात्र नक्की शिकलं पाहिजे. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. ओ हो झेल सुटला गेलाय. बॉलिंग चांगली होते परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ मात्र मिळत नाहीये. म्हटलं गेले बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र फटका खेळला गेलाय, परंतु यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडलाय हा झेल आणि समाप्त झाला आहे. फलंदाज चंद्रकांत थरले ह्याचा खेळ. चंद्रकांत मात्र आउट झालेत, परंतु आउट होण्या अगोदर काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. 15 धावा असताना मात्र ही दुसरी विकेट डाऊन झाली आहे शिवसाई स्पोर्ट पिल्लार या टीमची. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या सामन्याचा टॉस आहे तो निश्चितच केला जाईल. आदरणीय सन्माननीय दिनेशभाई झाबर साहेबांच्या माध्यमातून हा टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. चला पुढची टीम आपण या ठिकाणी पाहिली तर मग साईबाबा स्पोर्ट काजूपाडा आणि त्यांच्या समवेत कानाई स्पोर्ट नाईकपाडा दोन्ही टीमचे संघनायक आलेले आहेत आणि दिनेशजी जाबर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. काटाचा कॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टॉसचा निकाल कानाई स्पोर्ट नाईकपाडा टीमच्या बाजूने लागले आणि त्यांनी डिसिजन घेतलाय फिल्डिंग करण्याचा. थँक्यू सो मच दिनेशजी जाबर साहेब, आपण वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट दिलेली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट आणि अव्हांताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 17 वरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग विकास हरवटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी
7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर मग विकासच्या बॅट मधनं आलाय हा मोठा बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या आपण पाहिले तर मग पोचली गेले ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 7 सॉरी 8 कारण 14 धावा हव्या होत्या आणि षटकार मात्र पेश केला शेवटच्या बॉल वरती. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. चेंडू निघून जाईल कॉर्नर मॉडेल लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पार. आणि पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग फलंदाज गणेश परळेच्या बॅट मधनं आलाय हा दमदार वजनदार शानदार बहारदार चौकार 4 रन. आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली गेले 27 या आकड्यावरती. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय कारण चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या एष्टीच्या बाहेर जरूर पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल होता आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मग बीट झालेत गणेश हे बॅटर. पुन्हा एकदा आपण हा लोअर फुलटॉस बॉल या ठिकाणी पाहिला होता. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. कदाचित तिसरी देखील पूर्ण केली जाईल का परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एका धावेची आवश्यकता आहे. आणि हा वाईड बॉल म्हणजेच या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच शिवसाई स्फूट पिल्हार पलशाचा पाडा या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन विकास हरवटे फ्रॉम टीम. अतिशय चांगला खेळ आपण या ठिकाणी दर्शवला आहे. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 विजय मात्र आपण संपादन केलेत. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अतिशय जबरदस्त कारनामा राहिलाय तो म्हणजेच खेळाडू विकास